महायुतीचा एक फॉर्म्युला ठरला आहे। 2 दिवसाआधी तो फॉर्म्युला आपल्याकडे येईलच। तो फॉर्म्युला लेटरच्या माध्यमातून सर्वांना मिळाला आहे। कोणीही असो, कुठल्याही पक्षाचे असो, त्यांना मान्य करावा लागेल आणि त्याच अनुषंगाने निधी वाटप होईल। पुढील दिवसात आपल्याला ते दिसेलच, असे मत इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केले आहे। तर भंडारा जिल्हा दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी बातचीत केली असता अनेकांनी निधी वाटपात संदर्भात दुजाभाव होत असल्याची तक्रार केली होती। त्यावर ते बोलत होते। महायुतीचा एक फॉर्म्युला ठरलेला आहे 2 दिवसापूर्वीच। आता तो फॉर्म्युला आपल्याकडे येईलच। तो फॉर्म्युला लेटरच्या माध्यमातून सर्वांना मिळालेला आहे आणि तो फॉर्म्युला सर्वांना पालन करावंच लागेल। तो कोणी असो, कुठल्याही पक्षाचा असो, त्या फॉर्म्युल्याप्रमाणे तो निधीचा वाटप होईल आणि जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजे पालकमंत्री असेल किंवा पालकमंत्रीला सोडून तिथे आमदार असतील, त्या रीतीने ते निधीचा वाटप होणार आहे। कुठे राष्ट्रवादीला कुठल्या जिल्ह्यात पालकमंत्री असेल त्यांना जास्त निधी असेल आणि ज्या जिल्ह्यात नसेल तिथे कमी असेल, पण 1% ठरलेला आहे की याप्रमाणे ते निधी वाटप व्हायलाच पाहिजे आणि तो पुढच्या काही दिवसात आपल्याला